राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आता आहे आम्ही गिरनार पर्वतच्या इथं दत्त मंदिर जे आहे तिथं. आणि आता आम्ही सकाळी 6 वाजता उठून चाललोय रोपवेकडं, कारण रात्री इतका पाऊस झालाय आणि रात्री जायचा प्लॅन कॅन्सल केलेला डायरेक्ट. आता आम्ही चाललोय रोपवेला. रोपवे 7 वाजता चालू होते. 7 वाजतेनंतर आम्ही म्हणजे रोपवेनी 4-4 जणांच्या बॅचनी सोडतात ते वरती. आम्ही रोपवेनी वरती जाणार आणि जर पाऊस वगैरे आला तर मग पायी खाली येणार, कारण तेव्हा रोपवे बंद होऊन जातो. जर चालू असलं तर रोपवेनीच खाली येणार, असं प्लॅन आहे. कारण वरती लई आहे ते फिरायला, मग संध्याकाळच होऊन जाईल. परत आम्हाला सोमनाथला पण जायचं, त्याच्यामुळे रोपवेचा ऑप्शन बेटर आहे आमच्यासाठी. बघा किती झाले. आम्ही तर एवढे जणांचे नंबर लावून ठेवले त्यांनी आधीच. रोपवेसाठी आमची एंट्री झाली. आता किती वेळची लाईनीत उभे राहतोय. भांडणं पण झाले आमची, पण तुम्ही मागं काढून गेलं. मग आता आम्ही पुढे आलो, सगळे ग्रुप गेल्यानंतर. आता एक लाईनच आहे, एका याच्यात 8 जणांना सोडते. पुढे जाऊन तिकीट काढून ठेवले शिवराज आणि त्यांनी. आता एक जण तिथे थांबलाय, मग आता मी जाणार सगळे सोबत. 10 मिनिटं लागते वर जायला. 12 ट्रॉल्या आहेत, एका वेळेस 100 जण जाऊ शकतो. चाललोय आम्ही पुढे हळूहळू हळूहळू. आता आमचाच नंबर आहे पहिला. अरे आता बाहेर परत बाहेर काढलं मध्ये घेऊन. हा इथे तिकीट काउंटर आहे. नुसते भांडणं चालू आहे, नुसते. कोणीही भांडते कोणा संघ पण. मॅप आहे इथं, मॅप लावलाय सगळं. त्या कोपऱ्यापर्यंत जाता येईल. तिथून मग हे सगळे पर्वत पायी पायी जावं लागेल. फक्त कार्ड आणि खायचं जाऊन नाही देत का पुढं. गेलं तुमचा सगळा चिवडा गेला. लय गर्दी आहे, लय गर्दी. सगळे तिकीट काढून आलेले लोक आहे ना. अशीच एवढीच राहील पाठीमागे पण स्ट्रॉंग एवढीच लाईन पाठीमागे पण मध्ये सगळं असं आहे. सगळी माहिती लावली आहे सगळ्या टुरिस्ट स्पॉट्सची. अरे इथं पण गर्दी आहे बाबा. आता आमचा नंबर आहे. आता हे आम्हाला मोजून मध्ये सोडतात. क्यूट आहे. बाहेर लाईन मध्ये उभी राहिली, मध्ये आली मध्ये. आता इथं पण लाईन आहे का. कार्यकर्ते बसले एका याच्यात. आता आम्ही त्या पुढच्या पिवळ्या याच्यात बसणार आहे. आता आम्ही चाललोय म्हणजे हे आलंय आमचं. आता याच्यात बसणार आम्ही. हे चालले याच्यात. आता चाललंय हळूहळू हळूहळू चाललंय ते पुढे. सेम आहे ना पुढे गाडी काय जोरो. एक नंबर एक नंबर. गाणे गोडे गाणे गोडे का. मस्त आहे ना बाबा, एक नंबर दिसते. हे बघ, हे फॉरेस्ट पाय ना किती खतरनाक आहे. तिथे घर आहे यार. काय अच्छा हे ट्रेन भिंत आहे ती. भिंत आहे का. अरे यांनी स्टेअरकेस कुठे आहेत त्या. तिकडे तिकडे स्टेअर तिकडून आहे. ओके. हे बघा आलं दुसरं कोणतरी इकडून. अरे त्याचा तर पडूनच गेलाय ट्रॉली. नाही ते नाही सामानाचं असेल, मटेरियलचं असेल सुनील ते मे बी. सुनील आम्ही चाललो डायरेक्ट 10 तरी चाललं असतं. लय उंच आहे, लय उंच आहे. डोळे दाखायला अरे ते डायरेक्ट टाकत आहे पाय पुढं. एक नंबर बाबा. हाच फिरलाय खराब. बादल में चलेंगे जब ज्यादा मजा. हाँ ना, बादल के ऊपर भी बहुत लंबा है. ये तो आधा भी नहीं हुआ है. फिर मजा आएगा. अरे खतरनाक. जाने तो कितना भी ऊपर जाना इतना. एक नंबर व्यू आहे. कशाचा आम्ही आणि काय वरती. अरे हलायला लागलाय. काही भुगा पण राहायचं नाही खाली. लई डेंजर व्ह्यू आहे म्हणते का. आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं असं काही. तू पण ना. मी पहिल्यांदा बघितलं. मी पण पहिल्यांदा एवढं. तू रे पहिल्यांदा भारी फील आहे. हाव घे पायऱ्या बाय. हे बाई खालून पायऱ्यांवर यायचं असलं तर
हे वर यायला वाट लागणार असं डायरेक्ट. किती मोठं आहे ते डायरेक्ट. शिवऱ्या इथून हाय रे, रेस्ट करायला जागा आहे बघ, पाणी पिण्याचं आडवलं. हे बघा, हे जागोजागी असं हे बनवलंय त्यांनी येते मंदिर होती साठी, पावसाळ्यासाठी मंदिर बघते सुदीप. हा मंदिर मंदिर आहे, कशाचं आहे काय माहिती. एवढं जंगलामध्ये कोण येणार आहे राव इकडं. नाही असेल ना कोण असेल. हे पण जंगल किती घनदाट आहे. आपल्याकडे नुसते डोंगर आहे पण त्यांच्यावर झाडं नाही एवढे. रिझर्व एरिया, फॉरेस्ट रिझर्व एरिया, गिर फॉरेस्ट. चालणाऱ्यांचा ट्रॅक पाहिला, सगळ्या पायऱ्या बनवल्या. जाणवत नाही बिलकुल पण चाललो आपण वर घेऊन जात आहे. पुढे जाऊन असं वाटतंय पुढं हेच नाही, रोपच नाही, डायरेक्ट डागात आहे. हे वॉर्निंग देऊ राहिले, कोणी घाबरलं तर घाबरू नका. एक नंबर सांगितला त्यांनी, त्याच्यावर कॉल करा. घाबरायची काही गरज नाही असं सांगितलं त्यांनी. गुजरातीमध्ये सांगितलंय, काहीच कळलं नाही. नंबर असतो. दरवाजा उघड नको रे लक्ष्मण. नाही आता पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. फॉग सगळा. अब तो रस्सी भी दिख रही. अरे काहीच दिसत नाही आता बाहेर, डायरेक्ट खाली बघ, खाली लिटरली आम्ही ढगात आलोय, स्वर्गात. अरे खाली पण काही दिसत नाही. खाली इकडे कोणीच नाही, कुठं आता लागलाय हळूहळू फॉग क्लिअर. अरे पण नाही काहीच नाही. सोचा भैया, ये तो 8,000 तक ही जाता है, 10,000 तक दिसतच नाहीये काही. 8,000 तक ही जाता है. 8,000 सीढ़ी तक ही जाता है. 4,500-5,000 तक ही जाता है. नहीं 8,000 नहीं, नीचे पड़ा ना हमने, वहाँ पे लिखा हुआ है 4,500 तक ही जाता है. उसके आगे जो स्टेयर्स है ना, वो सीधे हॉरिजॉन्टल. अरे धबधबा बघ रे इकडे, तो एकदम लास्ट उलटी आहे, ऐसे समजो. वॉटरफॉल काल बघत होता आपण. इथं पण आहे. मोबाईल गेला तर परत सापडायचा नाही, काहीच नाही. बॅलन्स गेला तर खाली डायरेक्ट उभं राहायचं नसतं याच्यात कधीच. हा डोंगर खाली माग आलेला आहे जवळ 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 एक संप. हे आता जवळ आलंय. हे पाईपलाईन पण आहे. येताना पण येण्याचं येताना फास्ट येताना पण येणार खाली. ते बंद असलं पावसात तर मग कसं जायचं. नाही बंद असाल चालू तर याने जायचं. ठीक आहे चलो डन. उगाच चुकाची दुखात याच्यावरून. इथं कसं काय चेंज होतं रे. ते पण चेंज नाही होत. चेंज नाही होत, ऑइलिंग होत असेल ते. म्हणजे रोप पुढे जातोय की हे पुढे जातोय. अरे ते बघ वरतून आहे, असं वरतून आहे, असं हॉरिझॉन्टल पडतंय ते. वरल्या खालून नाही ते, असं वरतून आहे. हँग केलेलं आहे त्याला थोडं. हँग काय ते स्मूथ होत नाही काय, दोरी पडते यार. ती फिक्स केलं दोरीला फिक्स केलंय दोरी. येत असतं शिवराज नाही रे, मंदिर त्याशिवाय एक मंदिर आहे. तेच केले मंदिर. हे पायऱ्यांनी चढलो असतो ना, आपल्याला उचलायला कोणाला तरी आणायला लागलं असतं माहिती. इकडे देखना पड़ेगा, अब ध्यान करने के लिए सब. इथून धबधब्याची सुरुवात आहे बहुतेक. त्या होय, हे मंदिर लय टॉप आहे. हे जैन मंदिर आहे. हे हे जैन मंदिर आहे का. काहीच दिसत नाही त्याच्यात. ती लोक आली मागे रिटर्न. सकाळी गेलेली नुसता फॉग आहे, नुसता फॉग आहे. अरे ते लोक आम्हाला दुरात बसलाय वाटलं असतं. आम्ही यायला पाहिजे त्याला भीती वाटली कशाला काय माहिती. काळजानं हलकाय ते अर्धी गँग इथं. ते काय असं झोके येत नाही पाहिजे होतं. घर घर उलट मजा आली असती. तसं नाही बाबा झोपत आपल्याला. सगळे आता थोडे तिकडे घाबरायला लागलेत. झालं गेला पॉप. थोडा आवाज आला असा, तडतड आवाजला. म्हणलं गप्प बसा, हलू नका उलचे. फॉग जाणार नाही आता. ढगात आलोय आपण डायरेक्ट. विमानाची फिलिंग. विमानापेक्षा ते पडलं मग रे गायब. खाली जो शिव आलं. स्टेशन आलं. आलं झालं, विषय कटला. संपलं. चांगलं आलं. स्टेशन आलंय डायरेक्ट. एक नंबर. अरे इथं सगळं फॉगच आहे. आलो
चहा देते का? झाला स्टेशन आलंय आता. एक नंबर. उतरा उतरा उतरा. चलो 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 चलो. अरे थांबत नाही ते, थांबत नाही ते. थांबत नाही ते, चालूच असतं कंटिन्यू. फक्त स्लो होतं उतरायला. हे पाणी धुक्यानं पाहिलं का खाली किती सटक झालंय. बाबा बाबा काय विषय. यांनी सांगितलंय तुझं तोंडच दिसत नाही त्याच्यात, फक्त धडच दिसतंय. कॅमेरावर घे म्हणे तुझा. उचलून घेण्यासाठी हे लोक उचलून घेऊन जाते वर. कशाचं आहे माहिती नाही. देवीचं मंदिर आहे कुठलं तरी. ढगात आलोय, ढगातच चालू राहिलो सगळं. 5 मीटरची सुद्धा विजिबिलिटी नाहीये, काहीच दिसत नाही पुढं. फक्त पायऱ्या बनवल्यात सगळीकडं, जायला चढायला उतरायला. मस्त आहे, पण डेव्हलपमेंट मस्त आहे, मेंटेनमेंट मस्त केलंय त्यांनी, त्याच्यामुळे भारी दिसतंय सगळं. समोरच डोंगर आहे, पण एकदम अंधक अंधक दिसतंय. मध्येच धुके तर काहीच दिसत नाही. आता अंधक अंधक दिसतंय. एक नंबर आहे. धुकं बिक लय भारी आहे माहितीये का. लय उंच आहे ना हे, त्याच्यामुळे सगळे धुकच आहे, डोंगरच आहे सगळे. म्हणजे डोंगरावरती सगळे ढगच आहे. गार वार आहे, सगळे आजारी पडणार आहे सगळे. जॅकेट घालून आलाय पहिलेच. पोकळे चिटकवले रुपयाचे, 2 रुपयाचे. पूर्ण पायऱ्या बनवल्यात दगडातल्या. 12 महिने काही खाली दिसत नसत. कधी असंच दुःख दिसणार आहे तुम्हाला, कारण लईच उंच आहे, लईच. आणि पायऱ्या इतक्या भारी बनवल्या सगळ्या आयडेंटिकल आहे. म्हणजे एकाच वेळेस बनवलंय सगळं. नाही तर आपल्याकडे काय करते, ज्या ठिकाणी ते लोखंडाचे लावून देते जास्त उंच असल्यावरती. आता बनवायले, पण आता बनवू राहिले, पण आता पहिले फक्त लोखंडाच लावून द्यायचे. हे प्रॉपर दगडाचं बनवलंय सगळं. थोडस दिख क्लिअर झालंय, डोंगरच दिसतंय फक्त सगळे. किती वर आलोय बा आम्ही. हे पहिले फोटो काढायसाठी उभे राहून झाले. आता आम्ही चाललोय खाली, परत वरती आलो, आता परत खाली जाऊन चाललोय तिकडे दत्त मंदिराकडे. तुम्ही बघू शकता आम्ही खाली उतरू राहिलो. हे खाली बघा, सगळीकडे पायऱ्या केल्यात मस्त एकदम. हे एवढं नाही का, म्हणजे आम्हाला आता उतरायला थोडस भारी वाटतंय. आता पाय दुखायला लागले आम्हाला. परत आम्हाला हे सोडून तिथपर्यंत यायचंय. अशा लई पायऱ्या पुढं जाम झाल्यात आताच पाय. टोकापासून खाली आलोय आम्ही आता इथं, आणि आता इकडं परत त्याच्यावर जायचंय. हा ना, अवघड आहे. निघायचं या प्रवेशद्वारातून. आता वर सोमनाथला जायचं, पायी पायी चालतंय नाही. हे दोघं त्यांना घेऊन चाललेत. काय राव बघा, फायनली शेवटच्या 15-20 पायऱ्या राहिल्या. आम्ही शेवटच्या मंदिरावर पोहोचलोय इथं. हा लय पायजाम झाले. आता इथून परत बी जायचंय. इथे यायला जेवढी वाट लागली आमची. दर्शन झाले आमचे. मध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे मूर्ती वगैरे दाखवू नाही शकत. पण खूप सुंदर मूर्ती आहे. मध्ये एकदम संगमरवरी दगडाने, खाली सगळं एकदम गार आहे मध्ये. लय मस्त मूर्ती आहे. इथे मंदिर आहे. हे मंदिर बघून घ्या, याच्यामध्ये मंदिर आहे. ती उंच आहे. मला वाटतं आपल्या कळसुबाईपेक्षा उंच असेल. कळसुबाईपेक्षा उंच आहे. नाही हो, व्हायला आणलंय बघा कमळाची फुलं. हे मंदिर आहे बघा, आता क्लिअर दिसत आहे. एकदम छोटं मंदिर, पण मूर्ती एकदम एक नंबर सुंदर मूर्ती मध्ये. आता खाली उतरतोय आम्ही. वैभव कुठे गेला काय माहिती. खाली कॅमेरावर मी त्याला वैभव म्हणतो, तसं काय म्हणतो माहितीये सगळं. किती अरे ते उभं पण त्याच्यावरच राहते, खाली सुद्धा ठेवत नाही. हो भैया, मानना पड़ेगा यार आपको. कितने पैसे लेते हो आप इसके? भगवान को राइट, ये शब्द है. कितने पैसे लेते हो आप? वजन के ऊपर है. तो वैसे कितने लेते हो आप? 5,000 6,000. रिटर्न का आना का 6,000 रुपये लिया. अच्छा,
लेकिन वहां से ना अंबे से रोपवे पासून वरती न्यायचं, परत रोपवे पर्यंत न्यायचे 6,000 रुपये घेतले. 6,000 वजनावर डिपेंड. रोपवे बसणं इथपर्यंत पण लय अवघड आहे बाबा. आणि पूर्ण खाल्लं नाही दानत साहेब. चालणं आणतच नाही ते, रोपवे पासून आणते वर. कशाला आणतील? कशाला मरतील ते? रोपवे आहे ना तिथं. अण्णा गणलाय काय वरी आलं तर. पण चाललेत घेऊन. हे यांचे गुडघे काय म्हणत असतील रे म्हातारपणी. बघा इथं खारी खाप. अरे पळाली 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 पळाले पळाले पळाले. हे इथं सगळे येऊन बांगडी बांधली का बरं काय माहिती. काय नाही ती मन्नत मागायची मागायची कुठं कल्चर आपल्या गुरुदत्तांच्या मनात होतं आपल्याला आज दर्शन दिले. काल एवढा पाऊस पडला, आज दर्शन दिले, विषय आपला. काल गुरुदत्तांनी मुद्दाम पाऊस पडला, आपण खालून पाय वर येऊ नये म्हणून. नाही तर आपलं लय हाऊस झाली. सोमवार आहे ना. तो पळत पळतच जातो, त्याला वाटतं पळत गेलं म्हणजे थकणार नाही जास्त, मग तिथे जाऊन खाली बसतो. पहिले अर्धे उतरलो आम्ही, आता परत अर्धा वर चढायचं. गाणं काही समजलं नाही पण फील भारी होता. हे बघा ते तिथं टोक आहे, तिथं गेलो होतो आम्ही. आता परत वर चढतो, ते तिथं जायचंय वर. लय अवकाळ आहे, लय मंदिर आहे, इथे गेलो होतो आम्ही. फोटो काढू का तुझा? किती लांब आहे. आता धुकं थोडं क्लिअर झालंय, त्याच्यामुळे जरा क्लिअर दिसतंय. लय थकलाय. थकलो नाही तुझ्यासाठी थांब. हा मागं दिसत. मी नवीन कुळ काढलाय म्हणे, हे दोघं सारखे दिसतात. कुठून सारखे दिसतात काय माहिती, कोणत्या अँगल न सारखे वाटते यालाच माहिती. आम्हाला का? हा बघू ना. काही सिमिलरिटी नहीं. दूर से देखा तो सेम लगा, बट पास आके देखा ना तो कुछ सेम नहीं लगा. आ जाएगा. इथं 90% जे आले टुरिस्ट ते सगळे महाराष्ट्रात. 90% महाराष्ट्रात. मॅगी खायला थांबलोय, लय भूक लागली. पहिले चणे ऑर्डर केलेत, नंतर मॅगी खायची. याला लय भूक लागली. खाली उतरलोय आम्ही. आता इथून थोडंच राहिलंय रोपवे. 100 पायऱ्या आहेत फक्त. लय जाम झाले पाय, लय. सवय नाही तुला. तुझे नाही चांगले होते, फक्त मॅगी अशी भगार होती. आयुष्यात कधी मॅगी खाणार नाही कोणी, ती जर खाल्ली तर. बरं झालं 4 कॅन्सल केल्या भाऊ. 4 ऑर्डर केले होते आम्ही. पहिला घास खाल्ला, सगळ्या कॅन्सल केल्या. पण आम्ही वरती जाताना हे मंदिर बंद होतं, आता उघडलंय. नाही बघा, लांबून लय भारी दिसतंय ते. व्हिडिओत मध्ये घेतलंय मी. अंबे मातेचं मंदिर आहे. आता आम्ही मध्ये दर्शनाला चाललोय. जाताना बंद होतं ते. 8 वाजता उघडत बहुतेक. मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मध्ये काही काढलं नाही. पण मस्त मंदिर आहे, अंबे मातेचं मंदिर आहे. हे जैन मंदिर आहे, जैन धाम. आणि हे पुढं जुनागड शहर आहे. इथे बाळांनी सूर लावलाय लय. डोळ्याला पाणी नाही बरं का तिथं. जंगल किती मोठा एकदम. रिवा सारखीच आहे, उचलून घेतल्या गप बसती. जंगल बघा किती आहे. हे रिझर्व असल्यामुळं नाही का लय म्हणजे कंट्रोल मध्ये आहे. सगळी झाड आहे. कोणी वृक्षतोड करत नाही, काही नाही. आता आम्ही खाली उतरायच्या मार्गालाच लागलोय.
इथं समोर आहे तिकीट घर. खाली जर तिकीट काढलेलं असलं म्हणजे खालून पण रोपवेने आलेलं असलं ते तिकीट दाखवायचं. इथं अर्ध्या पैशात तिकीट भेटतंय. म्हणजे खाली 460 रुपयाला तिकीट आहे, इथं 230 रुपयाला आहे खाली रिटर्न जायला. असं आहे. त्याच्यामुळे आम्ही वेट करतोय. इथं तिकीट दाखवायला ज्याच्याकडे तिकीट आहे तो वर आहे, येऊ राहिले ते अजून. अरे इकडून पण दिसतं ते मंदिर, हे बघा. आता इथून झूम नाही दिसणार, थांबा मी झूम करून दाखवतो. चला आता आम्ही रिटर्नचे तिकीट काढले, इथून आम्ही रिटर्नला जाणार खाली डायरेक्ट. दर्शन झाले आमचे, चेकिंग करतो दरवेळेस. सिक्युरिटी भारी आहे, त्याच्यानंतर इतकं क्लीन आहे आणि वेल मेंटेन आहे. प्लास्टिक नसल्यामुळं ना कुठंच कचरा पडलेला दिसत नाही, काही नाही. मी म्हणतो हे सगळ्या टुरिस्ट स्पॉट ठिकाणी नाही का प्लास्टिक बंद करून टाकायला पाहिजे. आमची एक गँग चालली आहे. चलो 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 चलो. व्हिडिओ चालू झाला एवढं बोललो काहीच नव्हतं. जैन मंदिर एवढं चालू. हे बघा हे जैन मंदिर आहे, जैन मंदिर बघून घ्या. अरे पण काय मॅटर इकडे ये नाही जनता पण माहित नाही वाटतं. जैन मंदिर आहे, पलीकडच फिरून एक मिनिट बोलू. थांबलं ते मधीच. म्हणलं होतं ना फिरू नका, थांबतंय ते. उतरायले का ते? लय आलू राहिलं आता मंदिर काय हलतंय. कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर आहे ना, तसं मंदिर आहे. गप्प हलू नको शिवऱ्या. काय हे हलू नका राव, लय लय हलतंय बरं का. आता हलू नका. पद्धतशीर स्कीम केली का नाही शिवराव? होय शिवऱ्या हलू नको की, हलू नको की जाईनला पडल ना ते खाली. गाव पाटील शिव्या देणार डायरेक्ट आता. देशात आलाय बरं. गणिबाई का व्यस्त आहे? होय लय भीती वाटते, मला पण भीती वाटते लय आता. हे मध्यभागीच का थांबलं पण केलं ना आपण घाबरलं नाही बरं. हे मेंटेनन्स साठी थांबलंय बहुतेक. ते वॉचमन आम्हाला बोलले होते मेंटेनन्स साठी थांबणार आहे थोडस. वॉर्निंग दिले आणि हे सगळे प्रकार करू राहिले हे माणूस. हा तूच माणूस तुम्ही दोघच करू राहिले. इथं भीती वाटते माणसाला, इथं वॉर्निंग सांगू राहिला तरी ऐका. इथं मेंटेनन्स चालू आहे त्याच्यामुळे सगळे थांबले. हे मंदिर एवढ्या डोंगरावर इथं चाला वर यायला भीती वाटू राहिली. यांनी हे मंदिर कसे बनवले असते हा प्रश्न. हे कशाला का मस्ती करताय? सगळं गावात चालू झालं रे, चालू त्याने उतरले का? ती मागं गेली, आपल्या मागं चालले ते. अरे ते पण कसे देवा आणि गप बसले. तुमच्या काय किडे एवढे ग बसा ना थोडे. येताना मामा तुड्या मारत त्याला खाली कुठपर्यंत बदला घेतला. जात होतं काढलं. अरे रिकामं काय सावकाश. हे रिकामं काय येतंय खाली. हे बघा इथं मेंटेनन्स चालू आहे. कोणी नसेल त्याच्यात. बारकापूर घ्यायचे यंग आहे ते बघा त्याच्यावर पण माणसं आहे. त्याच्यावर काम चालू आहे काय. डोक्यातून बैल इथून बाहुबलीत आठवला एकदम. पाण्यात कसं ते दिसतंय तसं. हे आपण हाच धबधबा बघत होतो. इथून वर जाताना हे लई डेंजर आहे रे हा दगड. आपण राहिले कुठे पुढे गेले. कसं प्लेन झालं ते. वावच नाही तिथं पाय ठेवायचं. शक्य वरून सुटलाच नाही रे. टॅपलिंग काय नाही काय म्हणतात त्याला, काय चालतात हायकिंग. माउंटेन हायकिंग काय इथून बी चढता. फुल स्वित्झर्लंड फील आहे. शेवट चाललाय आता 2 पोल राहिले. माणसाचा लय व्हीआयपी ट्रीटमेंट आहे याला. राम 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 म्हणत चालला असेल. एकटाच आहे. आम्ही चाललोय मधी चांगली माणसं स्टेशनवर. हे रोप फिरतोय त्याच्यावर चाका नाही फिरत. डायरेक्ट रोपच वरती जातो पूर्ण. म्हणजे पूर्ण रोपालाच ओढीत येते डायरेक्ट. त्याला फिक्स करून दिलंय डायरेक्ट. काल जेवढ्या शिव्या दिला तेवढ्या असतो आपण तारीफ. हे बघ रोप ओढताय डायरेक्ट. रोपच ओढते डायरेक्ट. तिथे ते चाकांमध्ये तिथं जाऊन स्लो करते त्याला. परत असेच कंटिन्यू वर जात. हे बघा या चाकावर फिरतं ते.
चला उतरायचं आता. तिथून परत त्याच्यात जातं ना. भारी एक्सपिरियन्स होता हा रोपवेचा. आणि तिथं व्ह्यू पण चांगले होते. म्हणजे ओव्हरऑल चांगली ट्रिप होती जाऊन यायची. अरे अपना जो पिस्ताचू मिलता है वो वाला पिस्ता है ये. दिखाओ निकाल के दिखाओ. एक दे दो. आता याच्यातलं काय खायचं? पिस्ता हे आदेशन द्या आमच्या. आरती खायचं पूर्णच नाही नाही पूर्ण नाही. आतलं खायचं अजून आतलं खायचं. हे निघतं त्याच्यातलं बी हे खायचं असतं. हे पिस्ता आहे. भुईमुंगाच्या शेंगासारखं लागते. कवळी भुईमुगाची शेंग जिथं अजून पकलेली पण नाही. एकदम जिना सर्दी होती ना खाल्ल्यावर. आम्ही चाललो गीर नॅशनल पार्क बघायला. तर तिथं टाइम स्लॉट असला आम्हाला अवेलेबल सफारीचा. आम्ही ते करणार नाही तो सोमनाथला जाणार. गीर नॅशनल पार्कला जाण्याचं आमचं कॅन्सल झालंय कारण तिथली जी सफारी आहे ती बंद आहे 15 ऑक्टोबर पर्यंत. त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही शकत तिथं. आता आम्ही आलोय जुनागड फोर्टला. जुनागड फोर्ट हा काफी म्हणजे खूप प्रसिद्ध फोर्ट आहे. आणि या फोर्टमध्ये भारताला स्वातंत्र्य भेटलेलं तेव्हा लई म्हणजे अशा रंजक घडामोडी घडल्या होत्या. त्याच्यामुळे जुनागड हे जे राज्य आहे त्या काळचं ते भारतामध्ये ऍड झालंय 1948 साली. बाकीचे राज्य ऍड झालेले भारतामध्ये 1947ला. पण हे एक राज्य हे 1 वर्ष लेट ऍड झाले कारण इथला जो राजा होता मला बँड दिलाय हातात तिकीट म्हणून. राजा होता महाबत खान. खिलजी बहुतेक पहिला राजा होता. माझ्याकडून सांगायला चुकी झाली. खिलजी पहिला होता. महाबत खान हा शेवटचा होता जो कुत्र्यांवर जास्त प्रेम होता. कुत्र्यांचे लग्न बिग्न लावायचे. शाही लग्न कुत्र्यांचे. कुत्र्यांना घेऊन पळून गेला होता. त्याच्या बायकोला ठेवून गेला होता जेव्हा भारत पाकिस्तानचं फाळणी झाली ना तेव्हा. फोर्टचा पूर्ण तिथंच मंदिर आहे सुरुवातीलाच. हे बजरंगबली. आणि हे कोण आहे? गणपती बाप्पा. हे गड आहे. सगळं शेवाळ्याला आहे भिंती. यांचे किल्ले तसे शाबूत राहिले कारण यांनी इंग्रजांसोबत संधी करून घेतली. मराठ्यांनी संधी केली नाही. म्हणजे मराठ्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला नाही. त्याच्यामुळं मराठ्यांचे सगळे गड किल्ले पाडून टाकायचा आदेश दिला होता इंग्रजांनी. यांनी कॉम्प्रोमाइज केलं होतं म्हणून यांचे तसेच आहे. हे फोर्ट आहे जुनागड फोर्ट. त्यांचा काय राजवाडा आहे हा. हे बाबी डायनेस्टी मधला राजवाडा आहे. म्हणजे बाबी डायनेस्टी जी आहे त्यांच्या कुळातलांचा राजवाडा आहे. काय प्लास्टर केलेली भिंत आहे फक्त. मधून भारी आहे. पूर्ण दगडाचं आहे. इथला दगड वेगळा आहे. आपल्याकडे काळा दगड राहतो. ह्यो थोडा तांबूस रंगाचा दगड आहे. लागलं का खांद्याला? मस्त आहे राव. हे सगळं रिनोव्हेट केलेला किल्ला आहे. हे जे तुम्हाला बांधकाम दिसतंय ना एवढं ठीकठाक हे सगळं रिनोव्हेट केलेलं आहे. हे प्लास्टर बिस्टर आत्ता केलेलं आहे गुजरात गव्हर्नमेंटने. गुजरात टुरिझम अंडरच्या त्यांच्या पॉलिसीमध्ये याला सगळं म्हणजे जी रंगोरंगोटी केली आहे चांगल्या पोझिशन मध्ये आणलंय. हे त्यांचा मेन दिसतंय. ओय थोडं गेलं. हे मेन राजवाडा आहे बहुतेक. चारही बाजूंनी सेमच आहे.
सगळे खांब बीम सगळे परत बनवलेले अर्ध तुटलेलं फुटलेलं आहे. हे बघा, हे सगळं बंद केलेलं जे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं नवीन बनवलेलं आहे. हे खांब सुद्धा नवीन बनवलेत. हे बघा, हे भिंतींना हे जे आहेत ना, हे 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 सगळं नवीन बनवलंय त्यांनी. असं आहे बस. वडाच्या झाडाला सर्कल लय भारी बनवलंय. गुजरात टुरिझमच्या अंडर याचं प्रिझर्वेशन झालंय, म्हणजे रिनोव्हेट झालंय, सुशोभीकरण झालंय. त्याच्यामुळे हे आता असं चांगल्या परिस्थितीत दिसतं. असं नव्हतं ते पहिले, पण त्यांनी आता तसं बनवलंय त्याला. हे रस्ते बिस्ते कॉन्क्रिटीकरण हे सगळं आत्ता बनवलेलं आहे नवीन. हे वडाचं झाड लय भारी आहे, मस्त. स्पीकर पण लावलेत, त्या स्पीकर मधून आवाज येतोय. मी म्हणतो आवाज गाणे कोण वाजवते, स्पीकर मध्ये लावले. मला माहितच नव्हतं, मला वाटलं ते कॅमेराच फक्त. खोल आहे बघा वीर. 200 फूट खोल असेल वीर. हे बघा, हे अर्ध्यातून आलोय आम्ही, अर्ध्या विहिरीत आलोय. ही एवढी खोल आहे विहीर. 200-250 फूट असेल. हे बहुतेक मिनी स्विमिंग पूल आहे त्यांचं, बाथटब. हे बघा पाठीमागं कसं दिसतंय ते डीमार्ट. काय शंख केवढा आहे तिथं. हे पडलेलं आहे सगळं, त्याला त्यांनी रिनोव्हेट केलंय बाकीच्या ठिकाणी, आणि हे असे अवशेष त्याचे ठेवलेत बघायला. जवळजवळ हा 85% रिनोव्हेट केलेला गड आहे. हे बघा, हा दरवाजा, हा जुना दरवाजा. आता तिथे गेल्यावर बघू आपण तो नवा दरवाजा. म्हणजे हे सगळं रिनोव्हेट केलंय यांनी. हा नवीन दरवाजा आहे, असा बनवलेला यांनी नवीन. बघा, आणि आता सोमनाथ मध्ये पोहोचलोय. सोमनाथ मध्ये आम्ही स्टे करणार आहे. लय पाऊस चालू होता, त्याच्यामुळे काहीच लक्ष नाही केलंय. इथं सगळे रूम बुक केली आहे. हा, आणि सगळं सामान पडलंय आमचं. माझ्या शिवराची आवडून आता आम्ही चाललोय लाईट शो बघायला, आणि मंदिराचं दर्शन जर भेटलं तर दर्शन पण करणार आहे. इलेक्ट्रिक आपलं लाईट शो बंद आहे का? चला मग आम्ही आता दर्शन करायला चाललोय डायरेक्ट मंदिरात. बघू, दर्शन झालं तर मग बरंच आहे. सकाळी मग लवकर आवरून आमची ट्रेन आहे 12 वाजता, तर आमचं काम होत आहे. आता माझ्या पाठीमागं जे दिसतंय ते अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे, म्हणजे त्यांनी बांधलेलं मंदिर. आणि या साईडला जे आहे ते स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधलेलं मंदिर आहे तिकडे. तर आमचा आधी विचार चाललाय जुन्या मंदिरात दर्शन घेऊ आणि नव्या मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. पण बघू, अजून आता पोरं कुठे गेलेत काय माहिती नाही. चाललोय काय, कुठं चाललोय आपण? इथं मोबाईल वगैरे अलाउड नाहीये, एक पण इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये घेऊन जायला अलाउड नाही. त्याच्यामुळे मी मध्ये काहीच शूटिंग नाही करू शकत. ना मंदिर परिसरात शूटिंग करू शकतो. तर आता मी काय मोबाईल इथं जमा करणार आहे. आता आम्हाला मोबाईल जमा करावा लागणार आहे. मध्ये मोबाईल अलाउडच नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळे लॉकर मध्ये ठेवतो. इथं लॉकरची सुविधा अवेलेबल आहे, तिथं आम्ही लॉकर मध्ये ठेवून देतोय सगळ्यांचे मोबाईल. आणि आता आरतीची टाइम झालाय बहुतेक, त्याच्यामुळे सगळे लोक मध्ये चालले गडबड करून. आता आम्ही इथं मोबाईल ठेवतोय लॉकर मध्ये. मंदिरात दर्शन झालंय, प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलो. इतका पाऊस चालू आहे जोरात, अर्ध्या तासापासून इथंच थांबलेलं आहे. पाऊस उघडायचं नावच घ्याय नाही. पडलाय आता. हे मंदिर बघून घ्या तुम्ही. इकडे मी तुमच्यासाठी पावसात येऊन मंदिर दाखवतोय तुम्हाला. हे बघा, हे मंदिर आहे सोमनाथांचं. लाइटिंग बिटिंग लावलेलं आहे, मस्त दिसतंय. आता आम्ही चाललोय पावसामध्ये परत, कारण पाऊस उघडणाच झाला. आता जेवण करायला जायचंय. पहिले चप्पल घ्यायची, मग जेवण करायला जायचंय तिकडे. हे जुनं सोमनाथ मंदिर आहे.
जे अहिल्याबाई होळकरांनी बांधलं होतं. आता आम्ही त्याचं दर्शन घेतोय. हा त्याला फोन करतो. झालेत आता आम्ही आलोय भोजनालयामध्ये जेवण करायला. तुमचं झालं जेवण? आता आम्ही इथं दर्शन जेवण बी करून घेतो. कोणाला एवढं आहे. 2 भाज्या आहे, कढी आहे, डाळ राईस आहे, म्हणजे डाळ खिचडी आणि चपाती. फ्री मध्ये आहे जेवण. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. असेच रोज नवीन व्हिडिओ बघत राहा.